ज्या गाडीत इंटरेस्ट आहे तो कांदा आधी. गिव्ह द ब्लडी कीज अँड जस्ट वॉक. गेट लॉस्ट. खूप मुलगा आहे तुला त्या गाडीचा. खूप मुलगा आहे ना. त्या जाणते कुठेतरी तिला. मॅगी मॅगी. तुम्ही गेलात नाही अजून. तुला एकटीला सोडून कसं जाणार. बरोबर नाही वाटत ते. चला मी खोटं बोलले. माझा बाप जिवंत आहे. पण का. जिमीमुळे माझ्या मम्माला खूप त्रास सहन करायला लागला. मी लहान होते तेव्हा, पण मला सगळं कळायचं. जिमीचं वय वाढत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा चार्म तसाच होता. लग्न झालेलं माहिती असून सुद्धा मुली त्याच्यावर भाळायच्या. आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात ती वेनेस झाली. अगदी चहाची तलावी हवी ना तशी. जिमी इतका केअरलेस वागेल असं मम्माने कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. ग्रॅनीने खूप त्याला समजवायचा प्रयत्न केला की डोंट पुट युअर लाईफ इन रिस्क. पण जिमी कोणाचंच ऐकणारच नव्हतं. मम्माने नाईलाजाने जिमीला सोडण्याचा निर्णय घेतला. पण बिचारी जास्त दिवस सस्टेन नाही करू शकत आणि गेली आपण सगळ्यांना सोडून देवाकडे. त्या दिवसापासून माझा डॅडा पण माझ्यासाठी गेला आणि उरला फक्त जिमी. स्टबर्न, रूड, सेल्फिश. सगळे आई वडील असेच असतात. आय डिसअग्री. माझं तसं नाहीये. माझी अम्मी मला कायम सपोर्ट करत आली. आणि तू हिची साईड ऐकून जजमेंटल का होतीस. तिच्या बाबांचीही काही साईड असेल ना. This is my fucking life, मम्मा. त्यामुळे लोक माझ्याविषयी काय विचार करतात आय डोंट केअर एट ऑल. माझे कुठल्या मुलांशी कसे संबंध आहेत आय डोंट हॅव टू आन्सर इट टू एनीवन. आणि तसंही मला या कमिटमेंटच्या भानगडीत पडायचंच नाही. कारण तुझ्याकडे जे मी कमिटमेंट असूनही काय झालं शेवटी. मी नाही माफ करू शकत जिमी. नाही माफ करू शकत. मी जे काय करते ना हे त्याने केलेल्या चुकीची जाणीव सतत व्हावी म्हणून. मग त्याचा मला कितीही त्रास झाला ना आय डोंट केअर. इतकी वर्ष तीच घटना ऐकते. फक्त मुलं बदलले, तू नाही. वाय माय पेरेंट, वाय ऑल दिस. इतकी वर्ष सजेशन देणारी ही तीच आणि सजेशनही तेच. वाय ग्रॅनी, वाय ऑल दिस. Because I want you to stay with us. Stay with your dad. He was my dad. You are loving me. I was. You are still a daughter, sweetheart. No, Granny. I'm not. जिमीच्या एका चुकीची शिक्षा एकीनं भोगली. पण तुझ्या रोजच्या चुकांमुळे आम्ही जिवंतपणे स्मृती बनलोय. Come back, Margaret. Please come back. I hope. ते व्हिडिओज, ते फोटोज, ते कमेंट्स, हे टाकताना जरा सुद्धा आठवण नाही तुला.
यापुढे तुमच्या मर्जीप्रमाणे आम्ही तुम्हाला वाढवायचं. आम्ही तुमच्यावर संस्कार नाही करायचे, तुम्ही आमच्यावर संस्कार करायचे. मती, तू सॉफ्टवेअर असतीस ना, तर तुला हरवण्याचा, तुझ्या नसण्याचा जरा सुद्धा मला त्रास झाला नसता. पण तू माझ्या पोटचा गोळा आहेस आणि म्हणून माझं काळीच पिळवटतं. काय तर म्हणे जग पाहायचंय. जा जा, चालते हो. आणि मग करेल ते भाट परत ये. प्रवास आधेवर सोडून नाही यायचा. मग ती चालते हो. काय झालं? आणि हा पसारा नाही आवडलास? कधी येते ते बघायचंय मला. काय सतत सोशल साईटवर त्याचे फोटोज बघत होते, लाईक करत होते, शेअर करत होते की कधीतरी त्याला माझी आठवण येईल. आयुष्यात खूप काहीतरी मोठं होता झाल्यासारखं वाटतंय मला. रुमी, तुझ्यासारखी एक स्ट्रॉंग मुलगी जी माझ्या आणि तुझ्या आम्मीच्या रिलेशनला सपोर्ट करते, तिने एवढं डिप्रेस होऊन कसं चालेल? रोमी, आदित्य प्रकरण फिसकटल्यापासून सांगते तुला मी, मूव्ह ऑन. पण तू आहेस की त्याच्यातच अडकून पडलीस. आजच्या जनरेशनची मुलगी आहेस तू. तुला माहितीये रोमी, तू मला आणि अमोलला सपोर्ट केलास म्हणून आज एका सुंदर रिलेशनशिप मध्ये आहोत आम्ही. लोक काय म्हणतील, काय चर्चा करतील, कसलाही विचार न करता माझ्या पाठीशी उभी राहिलीस तू माझ्यासाठी. मग तू स्वतःसाठी आजच्या जनरेशन सारखा विचार नाही का करणार? म्हणजे 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 मी मॅगी व्हावं? एखाद्याशी सारं काही इमोशनलेस करून अजून एक इमोशनलेस नवीन प्रवास सुरू करावा का? आय रिअली बिलीव्ह इन लव्ह. मी खूप रिस्पेक्ट करते त्या फिलिंग्सचा प्रचंड, पण मी स्वतःचा रिस्पेक्ट नाही करत. शाळा, जी मुलगी घरच्यांचा रिस्पेक्ट करत नाही ना, ती मध्ये मध्ये बोलायचं नाही. हे बघ रुमी, तिला असं अशांनी तर मुळीच बोलू नये ज्यांना स्वतः पुढे कोणीही दिसत नाही आणि ज्यांना इन्स्पायर व्हायला काहीही पुरतं. रुमी, त्याचं लग्न ठरलंय, सगळं संपलंय आता. संपलंय सगळं? संपलंय ना सगळं? ठीक आहे. रुमी 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 रुमी, दरवाजा उघड. रुमी, दरवाजा उघड. रुमी, रुमी. तिला घरच्यांचा रिस्पेक्ट नसेल पण मैत्रीचा आहे. आणि तसंही ज्यांनी हे सगळं संपवलंय त्याच्यासाठी स्वतःला संपवण्यापेक्षा आपण त्यालाच संपवूयात ना. मतलब एक तर आदित्यला तोडू, नाही तर त्याचं लग्न तरी मग. बाल्कनीतून नॉनस्टॉप फटाक्यांचा स्मेल. या फेस्टिव्ह सीझन मध्ये फेस्टिव्ह कसं स्मेल करेल? Don't fear, Godrej Air Freshener is here. फेस्टिव्ह स्मेल. दर 10 मिनिटांमध्ये नॉनस्टॉप सुगंध पसरवते, घर बनवते. Godrej Air Freshener.
आदित्यचं तुझ्यावर प्रेम नव्हतं. त्याच्यासाठी ते फक्त हुकअप होतं जे संपलंय. नाही नाही, माझा याच्यावर विश्वास नाही. तो असं नाही वागू शकत. मला एकदा त्याच्याशी बोलायचंय. मग तो सगळं विसरेल. प्लीज प्लीज मला एकदा त्याच्याशी बोलायचंय. प्लीज, माझ्यासाठी. ओके, ॲज यू विश. हे बघा, नवरा आणि नवरी मुलीचे सगळे फोटो एलईडी स्क्रीनवर नीट दिसले पाहिजे. इन केस लॅपटॉप मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मोबाईलला क्रोमकास्ट करून प्ले करायचे. समजलं तुम्ही? चला इकडे काम करा, तुमचं काय आहे ते. मॅगी, तुलाच मिस करत होतो आता. अजून मी पण तुला खूप मिस करते यार. अजिबात राहत नाहीये. मला पण. सोनिया तुझ्या लग्नाला नाही येऊ शकले, पण हनीमूनला एकत्र जाऊयात. ए, लग्नानंतर तू पत्नीव्रत वगैरे नाही होणार आहे. आय मीन आपलं रिलेशन राहील ना तसंच. सोनिया एकुलती एक आहे. म्हणून केलेलं हे घरच्यांसाठी रे. ऐक ना, मला तुला न्यूड बघायचं आता. सोनियाच्या आधी मला तुला बघायचंय. वाव यार, तुझे काय मसल्स आहेत. व्हेरी गुड. काढ ना ती सेक्सी बॉक्सर. लवकरच भेटूयात. नाही, हीच संधी मनातलं बोलून टाक. घे बॉटम्स अप. इकडे आदित्य ना खूप चांगला मुलगा आहे. पण त्याचा ना फक्त इगोच मोठा आहे. बाकी सगळं लहान आहे. सगळं. अगं मॅ, आदित्य बेबी. हॅलो. ओकेच नको, जास्त विचार नको. विथ मती. Are you sure? Okay. ओळखतेस का? गोव्यात तिच्याबरोबर मजा मजा केली. ती एक ड्रग पेडलर आहे, माहित नव्हतं तुला? गोव्यात कशाला आली होतीस? मी कोल्हापूरला. गोव्यात कशाला आली होतीस?
टूरला आले होते. ती नशा करायला आली होती. बरोबर आहे. होय साहेब. आई वडिलांना बोलून घ्या. हो. सर जिमी सर, येस सर, ही लहान आहे, तिचा काहीच संबंध नाही आहे सर. तुमची मुलगी ना? हं. अक्कल नाही तुमच्या मुलीला. ज्या मुलांसोबत राहते ते ड्रग्ज घेतात, ड्रग पेडलिंग सुद्धा करतात आणि या लहान मुलांना सॉफ्ट टार्गेट करतात. नॉन बेलेबल केस आहे सर, काय करायचं सांगा. सर ती पुन्हा असं नाही करणार. मी शब्द देतो सर, मी पाया पडतो. अरे पाया काय पडता येईल? तुम्ही इथले इतके प्रतिष्ठित व्यक्ती आहात, पण तुम्ही जे काय इतक्या वर्षात कमावलंय ना, एका क्षणात गमावलंय ना. तुम्ही यांना मनासारखं करायला देता, पण यांना घरच्यांचा विचार सुद्धा येत नाही. जा, घेऊन जाईल आणि समजावा जा. थँक्यू सर. तुझ्या बापामुळे जाऊ देतोय तुला घरी. चला निघा. चल. अजून काय काय सहन करायचं आम्ही, सांग ना. तुझ्यामुळे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मारून टाक ना आम्हाला. वेळा दाबून टाक दोघांचा, संपवून टाक सगळं. समज तुला जन्म दिला, त्याचबरोबर तुला फ्रीडम दिला, तुला चॉईस दिला, तुला डिसिजन्स घ्यायला दिले, आणि त्या बदल्यात तू आम्हाला काय दिलंस? हा, फक्त अपमान. मी चूक केली, बोलतो ना, मी चूक केली, पण त्याची माफी मागितली. हे नाही, माफी मागितली की नाही मी? तू मला धडा शिकवण्याच्या नादात सुख करतच गेलीस. शी. मम्मा गेली तेव्हा तू नव्हताच माझ्यासोबत. तुझ्यासोबत सूड होता, ज्याने एका बापाला आपल्या मुलीपर्यंत पोचू दिलं नाही. बाप म्हणण्याच्या लायकीचा नाही हा माणूस. हा इतका सेल्फिश आहे ना. माझ्या मम्माला सोडून गेला, ती गेल्यावर मला एकटीला सोडून गेला. कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडल्या रे तू? हा, एक नंबरचा स्वार्थी, नालायक आणि हरामखोर माणूस आहे. तू मेलास ना तरी तुझ्या ग्रेव्हवर येणार नाही. आज बारिश को चाय पे बुलाते हैं, मचलती बूंदों को थमना सिखाते हैं, बारिश को सुकून का स्वाद चखाते हैं. महताज, ये तो चैन से सपनों में खोया है, कहीं खांसी इसकी नींद खराब न कर दे. इसीलिए विक्स वेपोरक का नया फॉर्मूला, रात भर राहत के लिए. बस इसे गले, सीने और पीठ पर लगाएं, ताकि मिले सर्दी खांसी से राहत और वो देख सके सपने रात भर. तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलेलं ना, तेव्हा भान हरपलेलं माझं. तुझ्यासारखं असणं ही मला माझी अचीवमेंट वाटत होती, आणि त्यासाठी मी माझ्या घरच्यांनाही सोडलं. हे असं असण्यासाठी वाटेल त्या थराला गेले ग मी. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाच विचार केला नाही. सारं काही कापून अशा प्रवासाला निघाले तो खरंच मला माहित नव्हता का. हं? तुझ्यामुळे. तू म्हणशील त्या दिशेला, तू म्हणशील त्या वाटेवर, तुझ्या म्हणण्यावरून डोळे बंद करून निघाले, पण फसले. कारण तू फसवी निघालीस. तू मान वर करून जगली, पण आज यांची खाली गेली. I hate you. I hate you, Maggie. Maggie?
आय एम सॉरी. गॉड ब्लेस माय चाइल्ड. मला माझं वय जगायचं होतं म्हणून सोडलं घर. आणि काय सापडलं? तुम्ही सापडलं. आपण एकमेकांच्या स्पेस मध्ये शिरलो ना की असंच होणार. आता हेच बघ ना, बाबाच्या वाघिणीला मारण्यासाठी शोधत होते. ती असं का करतेय हे कधी जाणून घेतलंच नाही. आपल्याला असं सतत वाटत राहिलं की ती आपल्या स्पेस मध्ये शिरते, पण खरं तर आपणच तिच्या स्पेस मध्ये नाही शिरलो का? मती आई असेल नाही तर वाघे, ती पिसाळते ती फक्त स्वतःच्या पिल्लांसाठी. सोपं नसतं ग आई पण सांभाळणं. आम्ही त्याच स्थितीत जन्माला आलो ज्या भीतीत सगळ्या मुली जन्माला येतात, आणि आम्हाला मिळते ती फक्त जबाबदारी, आदर्शपणा. आधी एक आदर्श मुलगी, मग आदर्श पत्नी, आणि नंतर एक आदर्श आई. आणि आदर्शपणामध्ये आमची सगळी स्वप्न स्वयंपाकघरातल्या चुलीत पेटतात आणि तिथेच विसतात. आम्हाला नाही तुमच्यासारखा विरोध करायला मिळाला. सॉरी. आम्ही फक्त तुझे आई बाबा झालो, मित्र नाही झालो. आणि कदाचित तिथेच चुकलं आमचं. सॉरी. दरवेळी मुलांनीच का मोठ्यांच्या चक्रात पाय टाकावं? कधी कधी मोठ्यांनी सुद्धा लहान मुलांच्या चक्रात पाय टाकून बघायला काय हरकत आहे? काय काय बघतोस काय मग? अरे काय जाम बदलली यार तू. आता तू या वर्षी वाटत नाही. काय मग कुठे रे? गोव्याला पण आवडले की नाही? पण थँक्स सदा, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. काय होते? तुझ्यासारखा फ्रेंड ना सगळ्यांना मिळावं. आणि कसं काय माहिती मला? नालायक. नाही म्हणजे मॅगीशी बोलणं जरी झालं तरी बघ ना, म्हणजे काय हाईटचाच प्रश्न ना. मी चौरंग घेईन. चुप रे. नाहीस का? रुमी बोलते का त्याशी? कारण मला कसं गोबरे खायला आवडतात ना, तुला माहितीच आहे. ती झेपणार नाही. नाही बर नाही. मग तू अरे नाही अरे पोरी आला पोरी भाई मोडून चकोरी त्याची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जणू चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अगं चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण? वही वही कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, बोल मग मग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, बोल मग मग माझ्या डीपीला. म्हणते हॅलो करते फॉलो इन्स्टा ट्विटरला. बघ नंबर मग नथे all you boys just get this
राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी गोंधून टाचू काढून फोटो छापलाय पोस्टरला हे बाकीला बरं नवं लई छाप आपलं टेम्पलेट हे बाकीला बरं नवं गेट सेट पेपर एक्सोले हे बाकीला बरं नवं मेनू आधी बघणारे हे बाकीला बरं नवं गावात चांगला सिक्रेट हे बाकीला बरं नवं पण थँक्स सदा, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. काय होते तुझ्यासारखा फ्रेंड ना सगळ्यांना मिळावं. आणि कसं काय मैत्रिणी मला नालायक. नाही म्हणजे मॅगीशी बोलणं जरी झालं तरी बघ ना म्हणजे काय हाईटचाच प्रश्न ना चौरंग घेईन चुप रे. नाहीस का रुमी बोलते का याची कारण कसं गोबरेकाला आवडतात ना तुला माहितीच आहे. ती झेपणार नाही. नाही बर नाही मग तू अरे नाही अरे पोरी आला पोरी भारी मोडून चकोरी त्याची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला जणू चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला अगं चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी बोर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी बोर मग मग माझ्या डीपीला म्हणत्यात फॉलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला बघा नंबर मग न थेट भावना करायला All you boys just get this way हे भावना करायला बिना फ्रेंडशिप लगना थेट हे भावना करायला Get set before it's too late हे भावना करायला आली पोरींची बारी रे झाली पोरा बजारी रे बघायची झाली नवी पुढारी नारी रे त्याचे सांगतात ऐकायचे हे बघा All you boys just get this way हे भावना करायला बिना कारण करायला कमी हे भावना करायला Get set before it's too late हे भावना करायला सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी
नाही